श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 12 फेब्रुवारी, वार बुधवार आणि आज आलेली आहेत माघ पौर्णिमा. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. धार्मिक मान्यतेनुसार माघ महिना हा अत्यंत शुभ पवित्र मानला जातो. या महिन्यात गणेश जयंती, वसंत पंचमी, रथसप्तमी असे अनेक सण येतात. तसेच महाकुंभमेळ्यामुळे यंदाच्या वर्षी माघ पौर्णिमेचे महत्त्व हे अनेक पटीने वाढल्याचे सांगितले जाते. या दिवशी गंगा स्नानाला आणि भगवान विष्णूंच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. भूतलावरील पापे गंगा स्नानाने धुतली जातात. या दिवशी गंगा नदीमध्ये भगवान विष्णू निवास करतात. त्यामुळे गंगा स्नान हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख आणि क्लेश हे दूर होतात. जीवनात सुख समृद्धी येते. या माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवरती येतात आणि ते आपल्याला आशीर्वाद देत असतात. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आज माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी इथे एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 100 पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर संध्याकाळी हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी आपल्याला 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा एक दिवा लावायचा आहे. कारण ही दिवे लागण्याची वेळ असते. या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते. या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर हा आपल्या घरामध्ये लावायचा आहे. वास्तुशास्त्रामध्ये दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे. दिवा लावल्याने देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि व्यक्तीचे सर्व दुःख हे दूर होतात. तसेच हा दिवा घरात लावल्याने घरात सुख शांती येते आणि नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. दिवा जो आहे तर तो सकारात्मक ऊर्जा प्रदान करून आयुष्यातील गरिबी दूर करत असतो. दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश येत असतो. तसेच हा दिवा लावल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचण येत असेल, आलेला पैसा टिकत नसेल किंवा पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल, कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, घरामध्ये सुख शांती नसेल, तर तुम्हाला आज या एका ठिकाणी दिवा लावायचा आहे. तर हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत. मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात. मातीचा दिवा हा पंचतत्वापासून बनवला जातो. यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर जे तेल तुमच्याकडे आहे ते तेल तुम्हाला घालायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर मोहरी जी आहे तर ती तुम्हाला टाकायची आहेत. यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत. थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हा दिवा घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षापाशी. तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम हे थोडेसे तांदूळ तिथे तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला ठेवायचा आहे. पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. या पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करतात आणि या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते. तिथे दिवा लावल्यानंतर त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात.
यानंतर ना या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत। घरातील गरिबी दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत। तर अशा पद्धतीने हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला पिंपळ वृक्षापाशी लावायचा आहे। आता जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष नसेल तर मग हा दिवा कुठे लावायचा? तर पहा, एक मातीची पंती घ्यायची, त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। तूप नसेल तर मग तुम्ही तेल घालू शकता। यानंतर ना दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत। एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे गहू जे असतात ना ते गहू ठेवायचे आहेत आणि त्या गव्हावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवून प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या घराचा जो ईशान्य कोपरा आहे तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा तुम्हाला लावायचा आहे। या ईशान्य कोपऱ्यामध्ये सर्व देवी देवता निवास करतात। ही दिशा जी आहे तर ती सुख समृद्धीची दिशा मानली जाते। तिथे दिवा लावल्याने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि घरात अखंड स्वरूपात वास करत असते, म्हणून तिथे तुम्ही हा दिवा लावू शकता। त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच आपल्या पितरांची देखील सेवा केली जाते। यामुळे प्रखर पितृदोष हा दूर होतो। जर घराला पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये अनेक समस्या येतात, पैशांच्या अडचणी येतात, मुलांची प्रगती होत नाही, घरामध्ये सतत वादविवाद होत राहतात, उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही, शुभ कार्य घरामध्ये घडून येत नाही, अशा अनेक समस्या येतात। त्यामुळे या दिवशी पितरांसाठी सुद्धा एक दिवा लावायचा आहे। आता हा दिवा देखील आपल्याला मातीचाच घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे। मोहरीचं किंवा तिळाचं तेल तुमच्याकडे नसेल तर जे तेल आहे ते टाकायचं। त्यामुळे तुम्हाला चिमूटभर तीळ किंवा चिमूटभर मोहरी टाकायची आहेत। यानंतर एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे, तांदळावरती हा दिवा ठेवायचा, दुहेरी कापसाची वात लावायची आणि यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर दक्षिणेकडे या दिव्याची वात येईल असा हा दिवा तुम्हाला लावायचा आहे। जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तर उजव्या साईडला हा दिवा तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे। या दिव्याची वात दक्षिणेला येईल अशा पद्धतीने। यानंतर ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि पितरांचं नामस्मरण करायचं आहे। क्षमा याचना तुम्हाला करायच्या आहेत। काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आणि तुमचा आशीर्वाद हा आमच्या कुटुंबावरती राहू द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि असा हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे। हा दिवा लावल्याने घरातील नजर बाधा देखील दूर होते। काही शत्रू त्रास असेल, शत्रुपीडा असेल तर ती सुद्धा दूर होते। तर अशा पद्धतीने हे जे दिवे आहे तर हे आपल्याला आज संध्याकाळी माघ पौर्णिमेला लावायचे आहेत। जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका। घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील कोणताही सदस्य हे उपाय करू शकतो। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।